मित्रांनो, मी आता कुठं उभा आहे? कदाचित तुम्हाला वाटेल मी एका उकिरड्यात उभा आहे. नाही हो, मी एका घरात उभा आहे. हे घर आश्चर्य वाटेल ना, घरच होतं. ही जागा बघा, तिथे एक पायरी आहे. त्या पायरीवर आत ठेवून दुसऱ्या पायरीवर, मग तिसऱ्या पायरीवर पाय ठेवून घरात प्रवेश करायचा होता. पायरी एकच शिल्लक आहे. 5 फुटापेक्षा जास्त जागा खचलेली आहे. सगळं घर नष्ट झालेलं आहे. आपण आपटी या गावात, म्हणजे पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या आपटी या गावात आपण उभे आहोत आणि तिथला हा सगळा भूभाग खचलेला आहे. अंदाजे 5 फूट खाली खचलेला आहे. 5 फूट म्हणजे फार कमी वाटेल, पण ही भविष्यात येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे, चाहूल आहे. वेळीच सावध होणं गरजेचं आहे. आपण सावध कधी होणार आहोत? पन्हाळ्याचा सगळा भाग बघितला तुम्ही, ढासळत चाललेला आहे. याच्या ढासळण्यामागं फार मोठी कारणं आहेत. जे त्याला प्लेट टेक्टॉनिक थेरी म्हणतात. ती थेरी तुम्ही वाचा आणि मग माझा व्हिडिओ बघा. माझा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असा माझा अट्टाहास नाही आहे, पण कुठंतरी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. पन्हाळ्यावर तुम्ही कशासाठी येता? झुणका भाकर खायला? नाही हो, झुणका भाकर हा बाजूला विषय पडतो. आपण पन्हाळ्यावर सुंदर ठिकाण आहेत ती बघायला येतो आणि जाता जाता श्रमपरिहार म्हणून झुणका भाकर खातो. निव्वळ झुणका भाकर खाण्यासाठी येत नाही आपण. कालांतरानं इथलं सगळंच नष्ट झाल्यावर आता हा जसा भाग खचलेला आहे, याचा केंद्रबिंदू फार कुठंतरी खाली आत आहे. वेळीच सावध होणं गरजेचं आहे. नाही झालं आता पुढच्या वेळी 5 फूट होणार. ते कसं होणार? म्हणजे इथे 1000 एकर असेल ही जमीन, शेजार पदार्थ 300-400 एकर खाली जागा. 2019ला भेग पडली. त्याच काय झालं? पावसाळ्यात झालं. हां, तुमचं स्वतःचं घर आमचं स्वतःचं घर आता सध्या ढासळलंय, म्हणजे ढासळण्याच्या मार्गावर आहे. आणि हे पूर्ण गायब झालं.
ते अशोक नायको कांबळे यांचं त्यांचं घर पूर्व उद्ध्वस्त. उद्ध्वस्त झालं. हां. मग तुम्हाला काय वाटतं पडण्याच्या मार्गावर आहे. तुमचं पडण्याच्या मार्गावर आहे मग? पुनर्वसनासाठी आपण प्रस्ताव दिलेला आहे. हां पण म्हणजे ह्यांना जे आहेत ना तहसीलदार साहेब त्यांना पाठपुरावा केलेला आहे. ते प्रोसेसमध्ये आहे का? पाठीमागचं कसं आहे, गावाच्या पाठीमागच्या बाजूस पाणीसाठा भरपूर साठतोय. हं. तो पाणीसाठा जास्त साठत असल्यामुळे कसं पाणी झिरपून इकडच्या उतारत्या भागात काय होतंय तर हे भूस्खलनाचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. हा भाग आहे. ते जायच्या आधी ह्याच्या खालचं आधी गेलेलं आहे का? नाही एकाच वेळी टप्प्याटप्प्याने हे झालं. खाली जसं हे होईल असा बघ, असा माझा हातात त्या बेगे बरोबर ते पाठीमागे असतं. कटले असतील. सगळं विस्कटलं. ते वरती गेले असं जर इकडे मध्ये भेगा गेल्या. म्हणून पाठीमागे होतं. आपटी गावातल्याच दुसऱ्या एका ठिकाणी मी आलो. जमिनीचा खचलेला भाग, ते या लेवलने ती जमीन होती. तिथला सगळा भूभाग खाली खचलेला आहे. म्हणजे यावर्षी तो कदाचित 5 फुटानं खचलेला आहे. पुढच्या वर्षी तो किती खचेल सांगता येत नाही. म्हणजे हा इथं राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ आहे. एकतर पन्हाळ्याचा इश्यू तर गंभीरच आहे, पण पन्हाळ्याच्या पायथ्याला असणारी सगळी गावं ही खचू लागलेली आहेत. काही गावं वर येऊ लागली. वर येणाऱ्या गावामध्ये पण आपण जाणार आहोत. पण सध्या आपटी गावातली खचलेला जो भूभाग आहे तो खूप मोठा आहे. कल्पना करा, पूर्ण या लेवलला होता. म्हणजे मी आता उभा आहे, माझ्या उंचीला वर तिथं जमीन होती इथंपर्यंत, तेवढा भाग खचलेला आहे. तिथला एका शेतकऱ्याचा संडास पूर्ण खाली खचलेला आहे. सुदैवानं संडासची इमारत राहिलेली आहे, पण संडास खाली, घर वर, संडास खाली, अशी अवस्था झालेली आहे. आणि हे गंभीर आहे. हे 5-6 फूट आहे की नाही, असं खाली मध्ये खचलेला भाग दाखवला. आता उंचावलेल्या भागाकडे आपण आलोय. बादेवाडीमध्ये उत्तम लोहार यांच्या घरी आपण आलेलो आहे. त्यांच्याकडून ऐकूया, कारण कुठला भाग उंचावलाय आता बघताना मला वाटतं आई हे व्यवस्थित आहे. सगळं केल्यामुळे व्यवस्थित. आता हे व्यवस्थित मला वाटतं. आधी काय होतं ती माऊली आतून मला सांगते व्यवस्थित केलंय, मला माहिती आहे. ती त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. उत्तम साहेब जरासं सांगा, इथं काय होतं, वर आला, खचला, काय झालं?
असं वर आला उचलत असं वर आला बरं. या साईडला असं एक सोफा होता आमचा म्हणजे पूर्ण घर- आपण हा घर होतं जेवणाचं किचन वगैरे होतं संडास बाथरूम होतं ते सगळं आमचं स्वयंपाक घर होतं, स्वयंपाकघर होतं. संडास बाथरूम होतं. हा संडास बाथरूम आता होतं त्याचा नामोनिशान नाही आहे इथं. ते आहे असं जे वर आतल्या ह्याच्यापर्यंत झालंय आतला बी दाखवा की दाखवणार येणार मी आज पण येणार आहे, आज पण येणार आहे. इकडचं साईडचं नुसतं आम्ही त्याच्यानुसार सर 4 फूट रान वर असं उचललंय वर असं म्हणजे 4 फुटानं हा भाग उंचावला वर गेलाय. उंचावला वर हा मगाशी मी आपटीवाडीत बघितलं, आपटीमध्ये 5 फूट जमीन खचली आहे. मी त्या संदर्भानं बोललो होतो की प्लेट टेक्टॉनिक थेरी म्हणजे भूगर्भाचा जो प्रचंड मोठा भाग सरकतो, सरकत असताना 2 भूभाग एकत्र आले, तो भूभाग उंचावतो. हा बादेवाडीचा भाग आणि जिथनं भाग सुटलाय आपटी तिथं तो भाग खचलेला आहे, म्हणजे हा भूभाग सरकलेला आहे. ते इथं वरवर मलमपट्टी करून काहीही होणार नाही. आता लोहार साहेबांनी त्यांच्या घरात नव्या फरशा बसवल्या, इथलं किचन गेलं, बेडरूम गेलं, संडास बाथरूम गेलं, नवीन बांधलं, होणार नाही. याचं नेमकं कारण, नेमकं मर्म शोधलं गेलं पाहिजे आणि त्यावर इलाज झाला पाहिजे. वरवर इलाज करून त्याचं काही होणार नाही. हे खचणं उंचावणं सतत होत राहणार. आपण यांच्या घरात घुसूया. ही झाली नाही अशी परिस्थिती आता 8 दिवस झाला आम्ही केलाय कोबा का तर पाकच राहाय किती दिवस काढायचं बाहेर एका सगळं ह्याच्यात. तुटलंय बघा हे. पूर्ण हे सगळं ह्याच्यापर्यंत तुटलंय बघा हे. भिंत पूर्ण केलेली. हे तुटलंय का ती भिंत हे भिंती मात्र दाबी झालं तुम्हाला जेवढं ते थांबले होय. रात्री बरोबर आणि अशा भिंती अशा घरांच्या पडलेल्या होय मध्ये कडवाडीत दावतो तुम्हाला आहे कडवाडीत पाठवत आहे 2 मजली घर आहे असं. तेव्हा काय राहिलंच नव्हतं नाही घरात. हे फुगले असं उचललं तर कम्प्लीट असं एवढं असं बसले खाली असं हा हे उचललं आता बी गेले तिथं नाही असं नाही भरपूर गेले. असं गेलेत तर सगळ्या भिंतीसने गेले तिथं. हे असं डबऱ्यात गेल्या की मागं दिसत आणि आता मध्ये फुगल्या दिसत. ते आता पाकळ्या अशा सैल झाले त्या फरशा. हो का इथं खालून बी आहे ना. पुण्यापासून माणसं उमरून गेले ते आम्हाला नाही पैसा सुद्धा मिळाले नाही आम्ही काय लावलेलं. मित्रांनो, मी पन्हाळ्याची बुधवार पेठ तिथून वळसा घालून आपटी, बादेवाडी, खोतवाडी, घुंगुरवाडी, जरेवाडी वेगवेगळी गाव आहेत. तिथलं सगळं भूस्खलन कुठं उंचावलेलं आहे तो भाग करत 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 मी बांदिवड्याला आलो आहे. माझ्या मागे अग्निस्तंभ आहेत. याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. डाव्या बाजूला ती लिंक आली आहे. त्या लिंकला क्लिक केलं की त्याची पूर्ण माहिती मिळेल. आता त्याचा संदर्भ मी तर काय देतो तुम्हाला, तर क्षरण जे आहे पन्हाळा आणि पन्हाळ्याच्या एक 30-40 किलोमीटरच्या परिसरातल्या सगळ्या भागांचे झीज आणि वहन त्याचा परिणाम म्हणून बांदिवड्याचे ते अग्निस्तंभ पूर्ण पन्हाळ्याला घेरून राहिलेले आहेत. इथला मधला भाग मी सगळा तुम्हाला दाखवला. झीज झालेले आहेत, मोठमोठाले दगड शिल्लक राहिलेले आहेत. आता मी ज्या परिसरात उभा आहे त्या परिसरात ही तीच परिस्थिती आहे. सगळे दगड दिसत आहेत, माती वाहून जाती आहे आणि ही प्रचंड मोठी भूगर्भी ही उलथापालथ आहे आणि ती कदाचित दुर्दैवानं पन्हाळ्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारी आहे. वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. उदासीनता या बाबतीत नको, कारण पन्हाळा झुणका भाकर खाण्यासाठी येत नाहीत लोक, पन्हाळ्यावरती बघण्यासारखं भरपूर आहे म्हणून येतात. हे पक्क ध्यानात ठेवा, नाहीतर पन्हाळ्याचं अस्तित्वच राहिलं नाही तर फक्त कागदोपत्री दाखवण्यापुरता पन्हाळा उरेल. पन्हाळ्याच्या पूर्व भाग, उत्तर भाग आणि आता पश्चिम भागाला मी उभा आहे. पश्चिम भागाचा बराचसा भाग ओलांडला आहे. बांदिवडे हे पश्चिम भाग. हे का सांगतो मी? पन्हाळ्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतोय. पर्यावरणाचा मानवी हस्तक्षेप जर बघायचा असेल तर इथं माझ्या मागे
भूस्खलन होण्याचं कारण तर त्याच्या मागे ऑस्ट्रेलियन बाबलचं जंगल दिसतंय. या भागातली ती झाडच नाहीत पण ती प्रचंड प्रमाणात लावलेली आहेत. गिरीपुष्प, ऑस्ट्रेलियन बाबळ, निलगिरी ही झाडं इथं लावली आणि तेव्हापासून पन्हाळ्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. पन्हाळ्याच्या पूर्व भागाकडून मी सुरुवात केली प्रदक्षिणेला. दक्षिण भाग झाला, पश्चिम भागातला आता टप्पा मी शूट करतो. माझ्या मागे तिथं पुसाटी बुरुज दिसतोय. पुसाटी बुरुज म्हणजे पन्हाळ्यावरचं पश्चिम टोक. जी माझी प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण होत आली आहे. मला पन्हाळा प्रदक्षिणा तुम्हाला दाखवायची नाही आहे. मला भूगर्भिक हालचाली ज्या आहेत ज्याचा पन्हाळ्यावर विपरीत परिणाम होतोय त्या अनुषंगानं मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर दाखवतोय की पन्हाळा प्रदक्षिणा ही त्या अर्थानं मला यशस्वी करायची आहे. जर तुम्हाला ते योग्य वाटलं, अर्थात तुम्ही मी याला काही करू शकत नाही, शासनही काही करू शकत नाही. त्या भूगर्भिक प्रचंड उलथापालथी आहेत आणि त्याचा गांभीर्यानं विचार करणं ही एकमेव बाब आहे आणि त्याचा कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. आता आपण पन्हाळ्याच्या बरोबर उत्तर दिशेला उभे आहोत. माझ्या मागे इथे एक लाल ठिपका तुम्हाला दिसतोय. हे मागच्या पावसाळ्यात 1 वर्ष 2 वर्षापूर्वी भूस्खलन झालेलं आहे आणि अग्निस्तंभ म्हणजे मी जो व्हिडिओ केला होता बांदिवड्याचा रेअर बेसाल्ट रॉक्स ते इथं उघडे पडलेले आहेत. लॅटराइट सॉइल जी आहे वरची तांबडी माती ती सगळी वाहून गेलेली आहे, ढासळलेली आहे. आता अग्निस्तंभ बेसाल्ट रॉक्स ते उघडे पडलेले आहेत. हे पन्हाळ्याच्या चोहोबाजूंनी होऊ लागलेलं आहे. जे पूर्वपासून मी दक्षिण संपवली, पश्चिम संपवली, आता उत्तर दिशेला आलो आहे. सगळीकडून भूस्खलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.